नमस्कार मित्रांनो, बंधन प्रेमाचे या कथेचा शेवटचा भाग राहिला होता. तर बघूया शेवटच्या भागात काय होतं. आम्ही हसतच कॉरिडॉरमधून चालत बाहेर पडलो. पॅराग्लायडिंगची राघवना भीती वाटत होती, पण माझ्यासाठी म्हणून ते तयार झाले. दिवसभर धम्माल करून आम्ही संध्याकाळीच हॉटेलवर परतलो. मी तर आल्या स्वतःला बेडवर झोकून दिले. राघवने माझ्या कमरेखालून हात घालत मला उठवून बसवले. आता पुढे बघू. अनुष्काच्या लेखणीतून मी तर आल्या स्वतःला बेडवर झोकून दिले. राघवने माझ्या कमरेखालून हात घालत मला उठवून बसवले. मी त्यांच्याकडे बघितले. आधी चेंज कर आणि फ्रेश हो, जेवण करूनच झोप, ते म्हणाले. ना, मी खूप दमले. मी परत झोपू लागले. तू एकदा झोपली की जेवायला पण उठणार नाहीस, माहीत आहे मला. कर पटकन चेंज, नाहीतर मीच तुझे कपडे बदलून देतो, राघव म्हणाले आणि त्यांनी माझ्या बॅगमधून एक टॉप आणि शॉर्ट्स काढून आणली. ते मुद्दाम करताय हे मी जाणून होते. मी पण उठलेच नाही. मला माहीत होते ते काही खरंच माझे कपडे बदलवणार नाहीत. पण राघव चक्क माझ्याजवळ येऊन बसले व माझ्या टॉपचे बटन उघडू लागले. मी पटकन उठून बसले. मी करते, मी म्हणाले आणि त्यांनी काढून आणलेले कपडे घेऊन नाईलाजाने बाथरूमकडे निघाले. राघवची लेखणी सो क्यूट. मी अनुष्काला मागून बघत पुटपुटलो. लहान मुलांसारखी एवढासा चेहरा करून बिचारी कपडे बदलायला गेली. पण मी तरी काय करणार. स्वतःची काळजी तिला अजिबातच नसते. डिनर पण आला. मी मस्तपैकी कॅन्डल्स लावून टेबल सजवला. तोपर्यंत अनुष्का पण आली. सगळं बघून एकदम खुश झाली आणि तिला शॉर्ट्समध्ये बघून माझी तर विकेटच पडली. तिने घसा खरखरल्यावर मी भानावर आलो. मला खूप भूक लागली, अनुष्का म्हणली. तुला तर झोप लागत होती ना, मी हसत म्हणालो आणि प्लेटमध्ये वाढू लागलो. बरं, मी झोपते मग. ती बेडकडे वळली. अजिबात नाही. मी मागून तिचा हात धरला. मी तिला खुर्चीवर बसवले आणि समोरच्या खुर्चीत मी बसलो. ती बोलतही नव्हती आणि खातही नव्हती. मग मीच तिला घास भरवला. तिच्या डोळ्यातून गळा अश्रू गालांवर ओळगले. काय झालं अनुष्का. मी तिच्या गालावर हात ठेवला. मला माझ्या वागण्याचा खूप राग आला. ती काहीच न बोलता उठली, माझ्या मांडीवर बसली आणि गळ्यात हात टाकले. अजूनही मुसमुसत होती. अनुष्का, काय झालं. तुला आवडत नाही आहे का. मी तुझ्यासाठी अजून काही मागू का. प्लीज रडू नको ना. मी तिच्या पाठीवरून हात फिरवत बोललो. ती काहीच बोलत नव्हती, फक्त मला बेलगून बसली होती. माझं काही चुकलं का. तू सांग तरी. मला नाही कळत गं कुणाच्या मनातलं. तू सांगत जा ना प्लीज, मी बोलत होतो. तिने माझ्या ओठांवर बोट ठेवले आणि मानेनेच नाही म्हटली. मी इतकी हट्टी, तरी पण तुम्ही माझी किती काळजी घेता. तुम्ही इतके कसे साधे सरळ आहात. माझ्यावर इतके प्रेम कसे करू शकता. ती माझ्या छातीवर चेहरा ठेवून बोलत होती. मी तिचा चेहरा वर केला आणि तिचे डोळे पुसले. वेडे आहेस तू. मी काहीच विशेष करत नाही आहे. सगळेच पती आपल्या पत्नीवर प्रेम करतात, मी म्हणालो. नाही, मला नाही वाटत, अनुष्का बोलली. बरं राहिलं, पण तूही तर माझ्यावर प्रेम करतेस, मी म्हणालो. पण मला भीती वाटते. मी कुठेतरी कमी पडले तर. मला ती पुढे बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू काठोकाठ भरले होते. बस. मी तिच्या ओठांवर बोट ठेवल्याने छातीशी घट्ट धरले. पुन्हा असं कधीच म्हणायचं नाही. तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ते मला तू सांगायची गरज आहे का. मी ते कधीपासून अनुभवतोय. मी तुझ्याशी बोलत नसताना तुझी होणारी घालमेल, तुला होणारा त्रास मला दिसला नव्हता का. मी तिच्या केसांमधून बोट फिरवत बोलत होतो. आता ती शांत झाली होती. एक सांगू, माझ्यावरील प्रेमामुळेच तू लपून छपून डॉक्टरांनी दिलेली पुस्तकं वाचत होतीस, हे पण मला माहीत आहे. मी ती पुस्तके बघितल्याचे अनुष्काला सांगून टाकले. ती आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली. मी नजरेनेच तिला आश्वासित केले. तुम्हाला माझा राग नाही आला, तिने विचारले. नाही, तू माझ्यासाठी सगळे धावपळ करत होतीस, मग राग कशासाठी, मी म्हणालो. सॉरी, मी तुमच्यापासून लपवलं, ती बोलली. अनुष्काची लेखणी. सॉरी, मी तुमच्यापासून लपवलं, मी बोलत होते. तेवढ्यात राघवने माझ्या ओठांवर हात ठेवला. अनुष्का, तू जे केलंस ते माझ्या भल्यासाठीच केलं.
माझ्यावरील प्रेमासाठीच केलंस. मी तर तुला दूर निघून जायला सांगत होतो, पण तू या प्रेमापोटीच माझा राग, माझा अबोला सहन केलास. मी इतका वाईट वागत होतो तरी मला एकट्याला टाकून गेली नाहीस, आणि तरीही तुला वाटतं की तू कुठे कमी पडशील. राघव बोलत होते. त्याने माझा चेहरा उंचीत धरला. तू तर खूप जास्त प्रेम करतेस माझ्यावर. हो अनुष्का, हेच खरं आहे, ते माझ्या डोळ्यात बघत बोलले. रोखलेल्या माझ्या अश्रूंना पुन्हा वाट सापडली. बस. राघवने ओठाने ते अश्रू टिपून घेतले आणि माझ्या कपाळावर ओठ ठेवले. चल, जेवण थंड होतंय, मग परत तुला थंडी वाजून येईल, राघव बोलले. मी माझ्या खुर्चीवर बसण्यासाठी उठू लागले, पण त्यांनी मला उठू दिले नाही. तिथेच बसून ते मला घास भरवू लागले. त्यांचा स्पर्श मला होत होता, पण त्यात कुठेही कमकुवतता नव्हती, फक्त निखळ प्रेम होते. जेवण करून झाल्यावर आम्ही गॅलरीत हातात हात घालून बसलो. दोघं शांतच होतो. मी राघवच्या खांद्यावर डोके ठेवून बसले होते. थोडा वेळ झाल्यावर मी पेंगू लागले. तेवढ्यात राघव म्हणाले, चल, तू दमले आहेस ना, झोपून घे. राघवने मला बेडवर झोपवून पांघरून घातल्याने लाईट्स बंद करून शेजारी येऊन झोपले. राघवची लेखणी. मी शेजारी झोपताच अनुष्का माझ्याकडे वळली आणि मिठीत शिरली. गुड नाईट. मी तिच्या कपाळावर ओठ टेकले आणि डोळे मिटून घेतले. आय लव्ह यू अनुष्का, मी मनातच बोललो. ती आज रडलेली मला अजिबात आवडले नव्हते. माझ्या अनुष्कासाठी मी काहीही करेन, पण तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. तिने मला जगायला शिकवले. माझे हे जीवन फक्त तिच्यासाठीच आहे. तीच माझे सर्वस्व आहे. विचार करत मी झोपेच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच उठलो आणि खूप मेहनतीने अनुष्काला उठवले. मग तिला सगळे थर्मल वेअर वगैरे गरम कपडे घालायला लावले आणि जवळच्या टेकडीवर वॉकला गेलो. तेथून सुंदर असा सूर्योदय बघून तर अनुष्का एकदम खुश झाली. भरपूर फोटो पण काढून आम्ही रूमवर परतलो. अनुष्काची लेखणी. हनीमून एन्जॉय करून आम्ही शनिवारी संध्याकाळी 5 वाजता घरी परतलो. सगळे सामान तसेच ठेवून आम्ही फक्त फ्रेश होऊन झोप काढून घेतली. म्हणजे तशी मीच आधी झोपले. राघव तो लॅपटॉप घेऊन बसले होते, पण माझ्या इशाऱ्यामुळेच जवळ आले व मी त्यांच्या मिठीत शिरताच ते पण झोपले. ते पण ड्रायव्हिंग करून दमले होतेच. मला जाग आली तेव्हा चक्क 8:15 वाजून गेले होते. राघव अजूनही शांत झोपलेले होते. स्वयंपाकाला उशीर होईल म्हणून मी जेवण बाहेरूनच ऑर्डर केले आणि मस्त आंघोळीला गेले. काही मिनिटांचा क्विक बाथ घेऊन मी आले तर राघव उठलेले होते. पांघरुणातूनच माझ्याकडे बघत होते. मी साधा स्लीवलेस टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होती. मी आरशात बघत केस पुसू लागले. आरशात मला राघव दिसत होते. ते एकटक माझ्याकडे बघत होते. मी मागे वळून त्यांच्याकडे बघितले. काय, झोप झाली नाही अजून? मी त्यांच्या बाजूला बसत बोलले. तू काय मला झोपू देतेस का? म्हणत राघवने मला जवळ ओढले. मी तुम्हाला झोपू देत नाही. मी मुद्दामच त्यांच्या चेहऱ्यावर ओले केस फिरवले. त्याने पटकन माझा हात धरला व मला बाजूला झोपवले आणि माझ्या चेहऱ्यावर झुकू लागले. मी हसतच एकाच हाताने अर्धा चेहरा झाकून घेतला, तरीही त्यांनी माझ्या मानेखालून हात घातला आणि माझ्या गळ्यांवर ओठाने स्पर्श केला. त्यांच्या थोड्याशा स्पर्शानेही मी विरघळणार हे त्यांना माहीत होते. आपोआपच मी मान बाजूला फिरवत त्यांच्या केसांमध्ये बोट फिरवू लागले. मी अजून जागा दिल्यामुळे ते गळ्यावर अधिकच पेशंटली किस करू लागले. राघव, पार्सल येईल, मी जेवण मागवले, मी म्हणाले. ते तर तू आंघोळ करत होतीस तेव्हाच आले, म्हणत राघवने माझ्या ओठांचा ताबा घेतला. आज रविवार. दिव्या, मी आणि आधी शाळेतील गेट टुगेदरसाठी सोबतच निघालो. मला तर माझ्या राघवला सोडून क्षणभरही कुठे जायची इच्छा नव्हती, पण दिव्या, आधी आणि राघवने पण आग्रह धरला म्हणून निघाले होते. कार्यक्रम छानच सुरू होता. शिक्षकांशी मनोगत, काही विद्यार्थ्यांची मनोगत झाली. मी पण माझे शिक्षण, नोकरी विषयी थोडं बोलले. नंतर सगळे ग्रुपने गप्पांमध्ये रंगले होते. दिव्याने मला हळूच सांगितले की तिला आधीने प्रपोज केले.
हो रे, मला तर खूप आनंद झाला. ती मात्र कन्फ्युजनमध्ये होती. मग मी तिला खोदून खोदून विचारल्यावर तिने आधीवर प्रेम असल्याचे कबूल केले आणि त्याला आज होकार द्यायला पण तयार झाली. तरीच मला आज आधी शांत शांत वाटत होता. मी गर्दीतून बाजूला जाऊन लगेचच राघवना फोन लावला. त्यांना ही आनंदाची बातमी मला कळवायची होती. मी त्यांच्याशी बोलून मोबाईल पर्समध्ये टाकला. तोच भास्कर माझ्यासमोर येऊन उभा राहिला. अनुष्का, मला एकदाच बोलायचं आहे, तो म्हणाला. भास्कर प्लीज, आता बोलायला काहीही उरलेले नाही. मला इथे तमाशा नको आहे, मी बोलले. हे बघ, फक्त आज ऐकून घे. मी पुन्हा कधीही तुला काहीच म्हणणार नाही, तो म्हणाला. मी रागारागातच म्हणले, बोल पटकन. अनुष्का, मला माहीत आहे की तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे पटत नाही, म्हणूनच तू इतके दिवस माहेरी पण होतीस. सगळ्यांना दिसते की तुमच्या पती पत्नीसारखे रिलेशन्स पण नाहीत. तू प्लीज मला एक चान्स दे. मी तुला नेहमी खुश ठेवेन. मला पुण्यात जॉब मिळाला आहे, आपण तिकडेच राहू. भास्कर बोलत होता. एक मिनटं भास्कर, तुझा काहीतरी गैरसमज होते, बोलत मी पुढे आलेले केस कानामागे सारले. मी माझ्या राघवसोबत अगदी आनंदात आहे आणि मी काय ही तुला सफाई देत नाही आहे, फक्त तुझा गैरसमज दूर करते, समजलं? आणि खबरदार, जर पुन्हा तू माझ्या लाईफमध्ये डोकवायचा प्रयत्न केलास तर. मी बोलत होते. भास्करची नजर माझ्या गळ्यावरील लव बाईटवर स्थिरावली होती. मग त्याने शक्य तितका चेहरा हळवा केला आणि म्हणाला, पुण्याला जाण्याआधी एकदा तुला विचारून घ्यावे म्हणून विचारले, नाहीतर तुला शेवटचे विचारलेच नाही अशी खंत मनाला वाटत राहिली असती. एकदा केलेली चूक पुन्हा व्हायला नको असे मला वाटत होते. मी काहीच बोलले नाही. अनुष्का, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी परवा पुण्याला जातोय. आई तुझी नेहमी आठवण काढते. माझ्यामुळे तू कधी घरी येत नव्हतीस, पण आता माहेरी गेल्यावर तिला भेटत जा आणि प्लीज शक्य असेल तर मला माफ कर. भास्कर बोलून मुलांच्या गर्दीत निघून गेला. मी मित्रमैत्रिणींना भेटले, सगळ्यांसोबत जेवण झाले. मी राघवला फोन करून घ्यायला बोलवले. आदी आणि दिव्यासोबत बाहेर पडले. भास्करसोबत झालेला संवाद मी दोघांना सांगितला. बरं झालं तू बोललीस त्याला, दिव्या म्हणली. तो मला सांगत होता मी एकदा चुकलो, पण पुन्हा चुकायला नको म्हणून शेवटचे तिला विचारले असे म्हणत होता. आदी बोलला, जाऊ देत, संपला त्याचा विषय, तुम्ही दोघं निघा, मी म्हणाले. आणि तू? दिव्या म्हणली. मी कशाला तुमच्यात कबाब में हड्डी, मी हसत म्हणाले. म्हणजे तू? आधीला धक्काच बसला. हो, मला माहीत आहे आणि मला तू काही सांगितले पण नाहीस ना. जा, मला खूप राग आलाय, मी बोलले. अगं पण मलाच काही कळत नव्हतं. मॉम माझ्या मागे लागली होती. विचार नाही तर मी दुसरी मुलगी शोधेन म्हणे. तू पण इथे नव्हतीस, फोन करून डिस्टर्ब कशाला करायचं, म्हणून मीच मग ठरवलं. आधी चक्क बोलताना लाजत होता. ओहो, क्या बात है, दोघांचे चेहरे तर बघा किती गोड दिसत आहेत, मी म्हणाले. ए अनुष्का, गप ग तू, दिव्या म्हणली. आधी मला खुणेनेच दिव्याचा निर्णय विचारत होता. मी हसू लागले. चल मग तुम्ही बोला आणि मला कळवा, तशी मी फोन करेनच. तुम्हाला दोघांना अशी सुखासुखी एकटं नाही सोडणार. तुम्ही खूप वेळ आम्हाला डिस्टर्ब केले. मी आधीच्या पाठीत धपाटा घातला आणि हाऊस बेस्ट ऑफ लक म्हणत गेटकडे पळाले. राघव तेवढ्यातच येऊन थांबले. मी गाडीत न बसता त्यांच्या बाजूला गेले. मी गाडी चालवणार, मी म्हणाले. ओके अनुष्का मॅम. राघव उतरले आणि मी खुश होऊन ड्रायव्हिंग सीटवर बसले. घरी नाही, आई पप्पांना भेटायला जायचं आहे, राघव म्हणाले. वाव, यू आर सो क्यूट हब्बी. मी राघवचा गाल ओढला. मग गाडी स्टार्ट केली. समोरून भास्कर येताना दिसला. मी मुद्दामच त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाडी रिव्हर्स घेऊ लागले. आई पप्पांकडे गेलो. राघवना पप्पांना फोन करायला सांगून त्यांना दोघांना खालीच बोलवून घेतले. मग गाडीतून मस्तपैकी पप्पांची आवडती भेळ आणि पाणीपुरी खायला गेलो. माझी ड्रायव्हिंग बघून पप्पा पण खुश झाले. आई तर उगाचीच घाबरत होती. राघव तर सारखे हसतच होते. राघवची लेखणी. रात्री पप्पांकडे जेवण करून आम्ही घरी परतलो. अनुष्का आज खूप आनंदात होती. माझ्या छातीवर डोके ठेवून पडली होती. बोटांची चुळबुळ सुरू होती. नक्कीच तिला काहीतरी बोलायचे असणार.
बोल ना, मी म्हणालो. तुम्हाला कसं कळलं? मला बोलायचं आहे असं. ती चेहरा वर करून आता माझ्या छातीवर बोटाने नक्षी काढू लागली. मी तिच्या हनुवटीला धरून डोळ्यात बघू लागलो. तसा तिचा चेहरा गुलाबी होऊ लागला. तिने माझ्या छातीवर चेहरा लपवला. सांग ना. मी तिच्या केसांमधून बोटं फिरवली. ते आई म्हणत होती की अनुष्का बोलायची थांबली. मी ऐकतोय, बोल. मी की आता म्हणजे लग्नाला इतके दिवस होऊन गेले ना. मग ती परत अर्धवट वाक्य बोलून थांबली. मी तिच्या कमरेला हात घालून तिला बाजूला झोपवले आणि माझ्या दोन्ही कोपरांवर भार देऊन तिच्या लाजऱ्या चेहऱ्यावरील भाव वाचू लागलो. कळलंय मला. मी तिच्या गळ्यावर बोट फिरवलं. काय? तिने विचारलं. आई पप्पांना आता प्रमोशन हवंय. आजी बाबा व्हायचंय, बरोबर ना? मी म्हणालो. तिने लाजून चेहरा ओंजळीत लपवला. तू सांगितलं नाहीस का मग? आम्ही तयारीला लागलोय असं. मी तिचे हात बाजूला केले. नाही, ती हसत डोळे मिटून बोलली. का नाही सांगितलंस? म्हणत मी तिच्या गालावर ओठ फिरवू लागलो. असं सांगतं का कोणी? ती म्हणाली. मग सरळ गुड न्यूजच द्यायची तर. मी तिच्या हनुवटीवर ओठ ठेवले. हो म्हणत तिने माझ्या डोळ्यात बघितले आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवले. सकाळी कॉलेजची तयारी करत होतो तेव्हा अनुष्का म्हणली, राघव, ती इशिता कॉलेजला दिसत नाही. मला काय माहिती? मी म्हणलं. तुमची आशिक तुम्हाला माहिती हवं ना. अनुष्का आता चिडवू लागली. विचारून सांगतो थांब. मी मुद्दामच खिशातून मोबाईल काढला. काय करताय? तिने मोबाईल घेतला. तिला फोन करून विचारतो ना. सध्या दिसली नाहीस. कुठे आहे? कशी आहे? कधीतरी गप्पा मारायला बरे आहे ना ती. मी म्हणालो. काही गरज नाही. अनुष्का फणकरण्यात बोलली. फिलिंग जेलस. मी तिला मागून मिठीत घेतले. तिचा रडवेला चेहरा मला आरशात दिसला. मी तिला माझ्याकडे वळवले. रडूबाई, माझ्याकडे तिचा नंबर पण नाही. मी तिला फक्त तुला चिडवत होतो, मी म्हणालो. ती फक्त मोठे डोळे करून बघत होती आणि ती अश्रूंनी काठोकाठ भरले होते. तू माझा मोबाईल पण चेक करू शकतेस. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून बोललो. काही गरज नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे. पण तरीही असं कधीच म्हणायचं नाही. तिने माझा मोबाईल शर्टच्या खिशात टाकला. बरं, नाही बोलणार, पण तू एक लक्षात ठेव. आयुष्याच्या या वाटेवर कितीही वादळे आली, कितीही अफवांचे काटे पायात रुतले, तरी त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. मी फक्त तुझाच आहे आणि प्रत्येक जन्मी फक्त तुझाच असेन, मी म्हणालो. तिने पटकन मला मिठी मारली. चला, उशीर होतोय अनुष्का मॅम. मी हसत म्हणालो. हो चला राघव सर. अनुष्का पण हसू लागली. काही दिवसात अनुष्काने बातमी आणली की इशिता लंडनला आहे आणि तिने तिथल्याच एका मुलासोबत लग्न केले आहे. मी तर एकदम खुश झालो. माझा आनंद बघून अनुष्का मला कित्येक दिवस चिडवत होती. अनुष्काची लेखणी. हो, सध्या आमच्यात वाद सुरू आहेत. कारण काय असणार? तेच, मुलगा होणार की मुलगी? राघव म्हणतात मुलगीच होणार आणि मी म्हणते मुलगा. मी तर राघवचा मोठा फोटो समोरच लावून घेतला होता. आई शपथ. आई पप्पा सध्या इकडेच आले आहेत. त्यांचे आपले दिवस रात्र लाडक्या जावयाचे कौतुक तर सुरू असतेच, पण तिघेही सारखे मला खाऊ घालत असतात आणि माझे डोहाळे पुरवण्यामागे लागले आहेत. या कथेचे अनुष्का आणि राघव आज निरोप घेत आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिलेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनेलवर असेच प्रेम राहू द्या. लवकरच नवीन कथा घेऊन येईन, त्यासाठी माझा व्हिडिओ बघत जा. बरेच जण बघत नाहीत. लव यू ऑल. टेक केअर. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.